नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, ती आहे दीपक मचियाडो लिखित शांतिवंदन. सादर आहे कथा शांतिवंदन. फरसुद अमेल आणि इंचाकुलास या दोघांच्या मधलं वैर साऱ्या गावाला ठाऊक होतं. त्या दोन कुटुंबातून काही वर्ष झाली विस्तव जात नव्हता. म्हणूनच नेहमीप्रमाणे त्यांचं आज भांडण सुरू झालं तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी विशेष लक्ष दिलं नाही. या गोष्टीची आता सर्वांना सवय झाली होती. तसं पाहता जवळजवळ प्रत्येक रविवारी व सुट्टीच्या दिवशी त्या दोन कुटुंबांमध्ये धुसफूस होणं हे अगदी नित्यनेमाचं झालं होतं. एकमेकांना शिवीगाळी, आई वडिलांच्या व पोराबाळांच्या नावाची बदनामी आणि क्वचित प्रसंगी हातघाईवर येणं हे अगदी ठरलेलं असायचं. हर्षू दमेल आणि इन्शा कुलास ह्या कोणी साध्या-सुध्या व्यक्ती नव्हत्या. दोघांनाही गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत मान होता. अर्थात दोघांकडे पैसा सुद्धा भरपूर होता. वास्तविक कोणत्याही सधन आणि सुखी कुटुंबासारखं त्यांचं आयुष्य सुरळीत असायला हवं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती त्याच्या उलट होती. त्या दोघांमधील काही वर्ष चालत असलेलं भांडण म्हणजे त्यांच्या जीवनाच्या पांढऱ्या शुभ्र शालीवर पडलेला काळा डाग होता. मध्यम बांध्याचे असलेले फरसुद अमेल हे 50च्या आसपासचे गृहस्थ होते. परिस्थितीमुळं मॅट्रिक पर्यंतच शिक्षण झालेलं होतं. तरीही अंगच्या हुशारीच्या जोरावर त्यांनी नोकरीत बऱ्याच वरचा हुद्दा गाठला होता. त्याशिवाय 4.5 एकर जमीन होती. एकंदरीत परिस्थिती बऱ्यापैकीच होती. थोरला मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला होता. एक मुलगी लग्न होऊन सासरी सुखानं नांदत होती. शेंडेफळ असलेली तिसरी मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. इन्शा कुलासचा थाट त्याही पेक्षा जबरदस्त होता. 60च्या जवळपास पोहोचूनही प्रकृतीनं धडधाकट असलेले ते एक प्रगतिशील शेतकरी होते. वसईत आणि डोंगरपट्टीत बरीचशी जमीन आणि इतरही अनेक उद्योगधंदे असलेले इन्शा कुलास हे तसे श्रीमंत माणसांमध्येच गणले जात असत. गावातले लोक त्यांना इन्शा शेठ म्हणून संबोधत असत. या दोघांमध्ये भांडण होण्याचं कारण काय असावं? प्राचीन काळापासून मनुष्य प्राणी ज्या गोष्टीसाठी भांडत आलाय तेच. एक जमिनीचा तुकडा. काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट. गावाबाहेरच रस्त्यालगत बरीचशी ओसाड जमीन पडून होती. त्या जमिनीचा मालक मुंबईला राहत असल्यामुळं त्यानं ती जमीन विक्रीस काढली. तेव्हा फरसुद अमेल आणि इन्शाकुलास दोघांनी त्यातला एक एक प्लॉट विकत घेतला. दोघांचे प्लॉट एकमेकाला लागून होते. दुर्दैवानं दोघांचे प्लॉट विभागणाऱ्या सीमारेषेबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. फरसुद अमेलनी आपल्या हिशोबाप्रमाणे स्वतःची हद्द अमुक रेषेपर्यंत आहे असं समजून त्या रेषेवर तारेचं कुंपण उभारलं. परंतु इन्शा शेठना मात्र ती गोष्ट पटली नाही. त्याच दिवशी सौम्य स्वरूपात का होईना पहिलं भांडण झालं. फरसुद अमेल ऐकत नाही असं पाहून इन्शा शेठनी दुसऱ्या दिवशी स्वतःची माणसं आणली. फरसूनं उभारलेलं कुंपण तोडून टाकलं आणि बाहेरच्या बाजूनं 2 फूट अंतरावर स्वतःचं कुंपण उभारलं. झालं. तेवढ्यानं ठिणगी पडली होती. लागलीच फरसुद अमेलनं इन्शा शेठवर दिवाणी न्यायालयात खटला भरला आणि आज 4 वर्ष होऊन सुद्धा खटल्याचा निकाल लागलेला नव्हता आणि नजीकच्या भविष्यकाळातही निकाल लागण्याची शक्यता कमीच होती. ह्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमधले संबंध मात्र साफ बिघडले. अधूनमधून भांडणं होऊ लागली. पुरुषांच्या पावलांवर पाऊल ठेवून दोन्ही घरातल्या बायकाही एकमेकांशी बोलायच्या बंद झाल्या. इन्शा शेठ आणि फरसुद अमेल ह्यांनी तर एक दुसऱ्याच्या घरी जन्मात कधी पाय टाकायचा नाही अशा जाहीर शपथा घेतल्या होत्या. 1.5 वर्षांपूर्वी फरसूच्या मुलाचं लग्न झालं. त्यामध्ये एका हाकेच्या अंतरावर असलेल्या इन्शा शेठच्या घरातलं एकही माणूस हजर राहिलं नाही. मुळात आमंत्रणच नव्हतं तर कोण जाईल कसं? सुरुवातीच्या काळात दोघांमधलं हे वैर गावातल्या लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. काही काळानंतर तो एक चेष्टेचा विषय बनला आणि आता आता तर गावकरी या भांडणांची विशेष दखलच घेत नव्हते. त्या दोघांच्या प्रतिष्ठेलाही या गोष्टीमुळं तडा गेला होता.
पूर्वी इतर लोकांचं भांडण सोडवायला जाणारे हे महारथी स्वतःच आता एका अप्रदर्शनीय अशा भांडणात गुरफटून गेले होते. दुर्दैवानं त्यात आणखी भर म्हणून त्यांना सल्लागारही तसेच लाभले होते. "तू का जमीन सोडायचीस? 1 इंच देखील त्याला देऊ नकोस." अशी फूस लावून पावशेर उकळण्याचा ज्यांचा धंदा, असे लोक फरसू दमेल आणि इंचाकुलास यांच्याभोवती पुष्कळ होते. त्या दोघांमधील तंटा मिटवण्याचा प्रयत्न करायच्या ऐवजी तो वाढत कसा जाईल याचीच दक्षता हे सल्लागार घेत असत. आज जुंपलेलं भांडण तर अगोदर होऊन गेलेल्या भांडणांपेक्षा शाब्दिकदृष्ट्या अधिक तीव्र स्वरूपाचं होतं. इंशा शेठचे पूर्वज आंब्याच्या झाडाखालच्या झोपडीत राहून दांडाला वाहणारं पाणी ओंजळीनं कसे पित होते, यापासून ते फरसू दमेलचा बाप एका परप्रांतीय बाईबरोबर कसे लग्नबाह्य संबंध ठेवून होता, इथपर्यंत एकमेकांच्या खानदानांचा मुळापासून उद्धार करण्यात आला. सगळ्या बापजाद्यांची विटंबना पूर्ण झाल्यानंतर शाब्दिक तोफांचा भडीमार वर्तमान काळातील व्यक्तींवर वळला. "तुझ्या हुसाट पोरीला सांभाळ. टिचभर ड्रेस घालून गावभर धिंगाणे घालते, याची कल्पना आहे का तुला?" इंशा शेठ गरजले. "पहिल्या प्रथम तुमच्या प्रकाशला शिकवा." फरसू दमेलनं ओरडून प्रत्युत्तर दिलं. "दारू पिऊन तो गटारात आणि लोकांच्या घरात लोळतो, तेव्हा तुम्हाला दिसत नाही का?" अशा प्रकारे एकमेकांवर घाणेरडे आरोप प्रत्यारोप करणं, त्यात तथ्य किती होतं हे त्या दोघांनाच ठाऊक. याला जणू काही अंतच नव्हता. भांडण होतं जमिनीवरून, मात्र शिवीगाळ मात्र भलतीच. कोणी परक्या माणसानं त्यांचं बोलणं ऐकलं असतं, तर प्रयत्न करून देखील त्या भांडणाचं कारण काय हे त्याला कळलं नसतं. त्या दिवशी झालेल्या लेटेस्ट भांडणानंतरच्या काही दिवसांनंतरची गोष्ट. रविवारचा दिवस होता. इन्शा कुलास सकाळी 8च्या मिस्सेला जाण्याकरता लगबगीनं तयारी करत होते. त्यांच्या डोक्यात मात्र दुसऱ्या दिवसाचा, सोमवारचा विचार चालू होता. साहजिकच होतं, कारण त्या दिवशी या जमिनीच्या खटल्यासंबंधी कोर्टात हजर व्हायचं होतं. त्या अगोदर म्हणजे रविवारी संध्याकाळी आपल्या वकिलाला भेटून यायचं म्हणून मनोमन निर्णय घेऊन इन्शा कुलास चर्चला जावयास निघाले. आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करा, हा ख्रिस्ताचा उपदेश निदान फरसुदमेलच्या बाबतीत तरी पायदळी तुडवणारे इन्शाकुलास तसे धार्मिक वृत्तीचे होते. रविवारची, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारची किंवा सणासुदीच्या दिवसाची अशी कोणतीही मिस्सा त्यांनी कधी चुकवली नव्हती. मिस्साबलीच्या प्रार्थनेतही ते भक्तिभावानं भाग घेत असत. आजही ते मिस्सेमध्ये लीन झाले. धर्मगुरू प्रार्थना करत होते आणि इन्शा शेठ मनोभावे उत्तर देत होते. "प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो," धर्मगुरूंनी म्हटलं. "आणि तुम्हाबरोबर सुद्धा," चर्चमधील जनसमुदायाबरोबर इन्शा शेठनी उत्तर दिलं. "आपण एकमेकांस शांतिवंदन करूया," धर्मगुरू म्हणाले. इन्शा शेठनी आपले हात जोडून आणि मान झुकवून आपल्या उजवीकडील व्यक्तीला शांतिवंदन केलं आणि ते आपल्या डावीकडे वळले. ह्या व्यक्तीलाही त्यांनी तसंच वंदन केलं. त्यांनी आपली दृष्टी वर उचलली मात्र, आणि एकदम धक्का बसल्यासारखे ते थबकले आणि समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांना डोळे भिडवले. ज्या व्यक्तीला इन्शा शेठनी शांतिवंदन केलं होतं, ती व्यक्ती म्हणजे फरसू दमेल ही होती. त्याचा चेहरा बघता क्षणीच इन्शा शेठच्या मनामध्ये तीव्र घृणेची आणि द्वेषाची भावना निर्माण झाली. पण क्षणभरच. त्यानंतर त्यांचं मन भलत्याच विचारात गुरफटून गेलं. गायन पथकाचे सूर कानी पडताच ते भानावर आले. आपण बराच वेळ एका बाजूला मान झुकवलेल्या परिस्थितीत उभे राहिलो असावेत, याची त्यांना जाणीव झाली आणि ते खजील झाले. त्यानंतर मिस्साबलीमध्ये भाग घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण काही केल्या त्यांचं लक्ष लागेना. त्यांच्या मनात एक विलक्षण चलबिचल होऊ लागली होती. काही क्षणांपूर्वी फरसू दमेलबद्दल वाटणारी घृणा आणि चीड अचानकपणे निघून गेली होती. ते मनातल्या मनात विचार करू लागले, ज्या माणसाला आपण या जगातला आपला एक नंबरचा शत्रू मानतो, त्याच माणसाला आपण ख्रिस्ताच्या नावाने शांतिवंदन केलं. 4 वर्ष आपण या माणसाबरोबर झगडतोय. कशासाठी?
2 फूट रुंदीच्या एका जमिनीच्या तुकड्यासाठीच ना. आणखी किती वर्ष खटला चालेल ते देवच जाणे. वकिलाच्या खिशात आजपर्यंत आपण काही लाख रुपये घातले, आणखी द्यावे लागतील. त्या जमिनीची एवढी किंमत आहे का? आणि तो तेवढा तुकडा मिळवून आपल्याला कोणता मोठा फायदा होणार आहे? या क्षुल्लक गोष्टीवरून आपण किती वेळा भांडण केली. त्यावरून शिवीगाळ करावी लागली. तशीच ऐकावी लागली. कोर्टात हेलपाटे मारावे लागले. पण आजपर्यंत आपल्याला काय मिळालं? जमीन मिळायची गोष्ट तर बाजूलाच राहिली. स्वतःची प्रतिष्ठा आणि मनाची शांती मात्र आपण घालवून बसलो आहोत. मग आपण का झगडतोय? का? कशाकरता? उद्या आपल्याला कोर्टात जावं लागेल. वकिलाच्या सल्ल्यानं खोटी वक्तव्य करावी लागतील. ज्या माणसाला आपण देवाच्या साक्षीनं शांती अर्पण केली, त्याच माणसाच्या मनाची शांती मात्र आजपर्यंत आपण हिरावून घेत आलो आहोत. हा परमेश्वराचा एक प्रकारे अपमानच नव्हे काय? छे छे! आपण असे का वागलो? त्याच वेळेला इन्शा कुलास यांनी निर्णय घेतला होता. फरसू दमेलकडे जायचं, त्याची क्षमा मागायची आणि ती जमिनीची पट्टी त्यालाच देऊन टाकायची. तो निर्णय घेतल्याबरोबर इन्शा शेठना आपल्या डोक्यावरील काही मणांचं ओझं खाली उतरल्यासारखं वाटलं. किती वर्षात वाटलं नव्हतं, इतकं त्यांना हायसं वाटलं. दिशी आवाज झाला आणि इन्शा कुलास एकदम भानावर आले. त्यांनी आजूबाजूला डोकावून पाहिलं. चर्चमध्ये ते एकटेच बसले होते. घड्याळात पाहिलं तर 9:30 वाजल्याचं आढळून आलं. म्हणजे मिस्सा संपून अर्धा तास उलटला होता. चर्चचा मेरनी पुढचं बाक काढून बाजूला लावत होता. त्याचाच आवाज येऊन इन्शाकुलास दचकले होते. इन्शा शेठ उठले आणि घरी जाण्यास निघाले. परंतु आता त्यांच्या मनात आणखी एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. फरसूद अमेलला आपण सांगायचं कसं? ज्या माणसाला काही वर्ष आपण फक्त शिवीगाळ केली, त्याच्याशी आपल्याला नीट बोलता येईल का? आणि फरसूद अमेल जर दिल जमायला तयार नसेल तर? त्यानं आपल्याला अवास्तव अशा अटी घातल्या तर? असे एक ना अनेक प्रश्न इन्शा शेठच्या मनामध्ये पिंगा घालू लागले. इन्शा शेठ चर्चच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पावलं चालले नसतील, इतक्यात मागून "इन्शा" म्हणून हाक ऐकू आली. आवाज ओळखीचाच वाटला. इन्शा शेठनं मागे वळून पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. त्यांचा आपल्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण हाक ऐकली तो एक भास तर नसावा? कारण मागे खुद्द फरसू दमेल उभे होते. आजूबाजूला तर कोणीच दिसत नव्हतं, कारण मिस्सा तर कधीच संपून गेली होती. मग फरसू दमेल अजूनपर्यंत इकडे काय करत होते? फरसू दमेल त्यांच्याजवळ आले. "इन्शा, तुझ्याशी मला काही बोलायचं होतं." ते खाली नजर ठेवून बोलत होते. इन्शा शेठनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांना बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यापासून ते अजून स्वतःला सावरत होते. त्यांनी फक्त हळूच मान डोलावली. "इन्शा, ती जमिनीची पट्टी तुझ्याच मालकीची असावी असं मला वाटू लागलंय. तू ती घेऊन टाक. आजपर्यंत मी मी उगीचच तुझ्याबरोबर भांडलो. मी उद्याच कोर्टात जाऊन ती केस मागे घेतो. तुम्हाला इतकी वर्ष त्रास." "थांब, थांब फरशा, पुढे बोलू नकोस." इन्शा शेठ सद्गदित होऊन म्हणाले. "अरे, आज फार मोठा चमत्कार घडलेला आहे. काय दैवी योजना आहे पहा. फरशा, ती जमीन खरोखर तुझीच आहे हेच सांगण्याकरता मी आता तुझ्याकडे येणार होतो. जे न्यायानं तुझं आहे ते मी घेऊ इच्छित नाही. मीच चुकलो. माझ्यामुळं तुमच्या कुटुंबाला इतकी वर्ष त्रास झाला. फरशा, मला क्षमा कर." "नाही, नाही इन्शा, असं म्हणू नकोस. मी देवाशपथ सांगतो, ती जमीन तुझ्याच हिश्श्यात येते. खरं सांगू, आज मला मिस्सा ऐकताना जणू काही साक्षात्कार झाला. मी तुला चर्चमध्ये शांतिवंदन केलं, तेव्हाच मला वाटलं." इन्शा शेठला पुढचं ऐकायची जरुरीच नव्हती. त्यांनी फरसूद अमील यांना कडकडून मिठी मारली. "हर्षा, ही सर्व परमेश्वराची कृपा आहे रे. खरोखरच परमेश्वराची लीला अगाध आहे." त्या दिवशी इन्शा कुलास आणि फरसू दमेल हसतमुख चेहऱ्यांनी एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी करीत येत असलेले पाहून गावातले लोक तीन तीनदा आपल्या स्वतःच्या अंगाला चिमटे काढत होते.
जे दृश्य समोर दिसत होतं ते खरं आहे याची त्यांना खात्रीच पटत नव्हती. त्या दोघांच्या समोरून गावातला एक जण सायकलीवरून पुढे गेला. तो आश्चर्याने डोळे विस्फारून मागे वळून पाहता पाहता तोल जाऊन सायकलीसह आपटला होता. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या घराच्या ओटीवर चहा पीत बसलेल्या म्हातारीला जोराचा ठसका लागला होता. जवळच्याच मैदानावर क्रिकेट खेळत असलेल्या एका मुलाची अक्षरशः विकेट उडाली होती. मंगळावरून जसे काही परग्रही उतरल्यासारखे लोक त्यांच्याकडे बघत होते. शेवटी जमिनीची ती पट्टी इन्शा कुलास आणि फरसू दमेल यांनी अर्धी अर्धी वाटून घेतली. मात्र वर्षानुवर्ष चालत आलेलं त्यांचं वैर एका रात्रीमध्ये कसं लुप्त झालं, हे गावकऱ्यांना आजपर्यंत न उकललेलं कोडं आहे.